हाय नमस्कार. गावची पूजा बघितलीत, गावचं जाणं बघितलं, ट्रॅफिक बघितलात, भंडारा बघितलात गावचा साईबाबांचा. आता आम्ही गावावरून निघालो. आता आंब्यांचा सीझन होता तर आंबे पण घेतले आणि मे महिना मुलांच्या सुट्ट्या असतात, मुलीला पण यायचं होतं. तर म्हटलं चला बघा, हा एवढा पसारा सगळा आता आटपायचा आहे आणि आम्ही 7चं टार्गेट ठेवलं आहे. संध्याकाळी 7ला निघायचं. बघू आता हे सगळं आटपून कसं निघता येईल. सगळं हे एवढं भरायचं आता. अहो सांगा. तर असं सगळं आम्ही 7चं टार्गेट होता. 7:45 वाजले आम्हाला निघायला. तू जा ना त्या खिडकीमध्ये जायचं तर. कवाय त्यावेळेस अगदी हीट पण खूप होतं आणि गावाला सारखी लाईट जात येत होती ना, त्यामुळे खूप गरम वाटलं. म्हणजे गरम तर खरं मुंबईतच जास्त होतं, पण गावी पण ह्यावेळेला वाटलं. मामी होती आमच्याबरोबर. आम्ही निघालो तेव्हा तिला घेतलं नांदवीतून, दुसऱ्या गावातून. म्हणजे आता लेक आली माझी. काय गेम आहेत वगैरे ते खेळत आहेत मुलं. हे असं काय पार्ट लावून असं सगळं बनवायचं. त्याला बर्थडेला भेटलो. मुलगी पण येणार होती. बघा कसे काय छान छान गेम असतात तो मुलांचे बघण्यासारखे. हे बघा आता ही आली, यांचं काय चाललंय बघा. तसं नाही. गरीब आदमी. काय झालं काय झालं काय झालं ऍक्च्युली. कोणाला श्वेताला ना. हा मग ठीक आहे ठीक आहे बोलते. आपला प्रेम नाही बाबा, आंब्याचं प्रेम आहे. श्वेता तिला देऊ त्याला चवच नको लावूस, मग मागणारच नाही त्यांना. बाकीचे पेट्या द्यायच्या, तू आपली जा. हा माहिती बाहेरची मेरवन्सवाला आहे ना, तिकडची कोणी डॉगीनी नाही मग आणि अच्छा हे किती किती सोनं त्या काकाला ह्या दादाला ठेवतच नाहीये सोनं. साबी ये तू घे. मुलगी माहेरी येणं आणि नातवंड खेळणं घरात खरंच खूप, ह्याच्यासारखं सुख दुसरं नाही आहे. सुख आपण शोधतो, पैसा पाणी हे काही सुख नाही आहे हो. हेच खरं सुख आहे, नातवंड आपल्या घरात खेळणं आणि माहेरवाशीण. तिने खरंच माहेरी यावं. खरोखरीच जशी आपण म्हणतो ना, मुलगी झाली आणि लक्ष्मी आली, तर ती लक्ष्मी असते. ती जितका वेळ येईल ना तितका वेळ आपल्याकडे लक्ष्मी घेऊन येईल. आता काय झालं, गावावरून आले तर कच्चे आंबे आणलेले, जरा मोरंबा करेन म्हटलं. तर ते आंबे थोडेसे पिकत चालले. थोडे बघा पिवळे होत आहेत ना, थोडे थोडे तसे पिवळे व्हायला लागले. पण त्यांचा आंबटपणा खूप होता. म्हणजे आंबा ना जेव्हा पिकलेला आणि कच्चा ह्याच्यामध्ये येतो ना, म्हणजे पूर्ण पिकलेलाही नाही आणि कच्चाही नाही, अशामध्ये येतो ना, तेव्हा तो खूप आंबट असतो. तर म्हटलं चला ह्याचा आता बघू, किसून बघूया. मोरंबा झाला तर मोरंबा, नाहीतर म्हटलं ना तुम्हाला सुक्का आपला आमरस, सुक्का आमरस वर्षभर खा. आता हे पूर्ण साल काढून घ्यायची आपण आंब्याची. जरा कच्चा असतो ना तर साल निघताना, तरी पण आता थोडा पिकत आलाय त्यामुळे जरा साल इझी निघते. हा मधला प्रकार झालाय. पूर्ण कच्चाही नाही आणि पूर्ण पिकलेला नाही. काय झालं मग, त्यातच मुलगी आली, मग ते आंबे राहिले तसेच.
तर बघा त्या आंब्यांचाही आपण उपयोग करायचा आहे. आता ते पिकट ठेवून पण ते चांगले इतके पिकणार नाहीत, नाहीतर मग ते खराब होतील. त्यापेक्षा आपण थोडंसं हे असे झाले तरी काही घाबरायचं नाही, सरळ वरून साल काढून टाकायचे. हे असे मोठे लहान होते माझ्याकडे आणि काही तर अक्षरशः छान पिकलेच. मग काय करणार आता. हे बघा किसणीवर किसते ना तरी त्याचा तो थोडं पिकत चालेल ना, त्याचा रस आलाय. पण चाकून बघितलात ना तर खूप आंबट आहो. आता आमरस म्हणालात तर तुम्ही म्हणाल आपण साखर, तर साखर गूळ काही घालून बनवा तुम्ही. मी गूळ घालणार आहे. आता पूर्ण आपले सगळे आंबे किसून घ्यायचं. काय त्याचं पाटे वगैरे असतील, ज्या काय रसदार असतील तर ते पिळून घ्यायचे. कारण आता आपल्याला वाटेल काय एवढं पिळून घेतोय आपण, पण बाबा हे वर्षभर याचं दर्शन नाही. त्यामुळे जेवढं खाता येईल, जेवढं टिकवता येईल, गावाला मस्त असे आंबे, त्याच्यात साखर घालायची, मिक्सीला लावायचं आणि असे ताटात पसरवतात. मीही केलं पण ते मला दाखवायला नाही मिळालं तुम्हाला. माझं एवढं काही खास झालं नाही, मी एकाच ताटात केलं. पण ते असे सुकवतात, 5-5, 6-6 ताट असे कौलावरती ठेवतात आणि छान आंब्याच्या पोळ्या तुम्ही अगदी मग पावसात वगैरे मस्त आंब्याचा स्वाद घेऊ शकता. आता आपल्याला ह्याची काय अजून असं हे सगळं बनवण्याची सवय नाही. तर आता हे आपण थोडंसं 2 चमचे तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त हा सगळा रस होता. तुम्हाला हवा आहे तर तुम्ही मिक्सीला लावा. छान तुम्हाला साखर टाकून बनवायचं असेल तर मस्त मिक्सीला लावा, अगदी आमरस होऊन जाणार. ऐन वेळेला काढाल तेव्हा पाण्यापेक्षा दूध वगैरे घालून छान तुम्ही खाऊ शकता. पण मी आता गूळ घालणार आहे, त्यामुळे मी काय मिक्सीला लावलं नाही. मला चपातीसोबत वगैरे पुरीसोबत खूप छान लागणार आपल्याला. आता तो पूर्ण सगळा रस आपण शिजवून घेऊया मस्तपैकी तुपावरती. मेन आता हा शिजला पाहिजे, जितका शिजेल तेवढा टिकेल असं. आणि याच्या डबल गूळ घातलात तरी चालेल. मी तुम्हाला म्हटलं ना आंबटपणा खूप आहे. मी आता टाकून बघते थोडं आणि नंतर वाटलं तर आपण पुन्हा गूळ घालू त्याच्यात. हे एवढ्याने काहीच होणार नाही हां, हे सगळं गूळ टाकावं लागणार आहे आपल्याला. हा रस जवळजवळ 1 वाटी 1.5 वाटी झाला असेल, मग आपण 1.5 वाटी त्याच्यात गूळ घालायचा मस्तपैकी. तुम्ही किसून वगैरे घेतलात तरी हरकत नाही. पण आता हे काय आपल्याला तो रस शिजवायचाच आहे, त्यामुळे गूळ होणार हळूहळू त्याच्यात पातळ. रस शिजला की मग गूळ पातळ झाला की मग तोही थोडासा त्याचा कच्चा पण गेला गुळाचा. छान त्याच्यात गुळाचा रस मस्त मिक्स झाला. तुम्ही याच्यात ड्रायफ्रूट टाकू शकता, वेलची टाकू शकता, चवीला काहीही टाकू शकता. किंवा जेव्हा तुम्ही खाल, जर तुम्ही असं आमरसासारखं बनवून खाणार असाल तर तेव्हा टाका, नाहीतर हे असं नसतं. छान शिजवता शिजवता त्याचा कलर इतका छान येईल ना, मस्त असा रेडिश ऑरेंज कलर येईल बघा. असा छान शिजवून घ्या. बघा हळूहळू कलर कसा बदलतोय. त्याच्यामध्ये गूळ मिक्स होतोय, गूळ पातळ होतोय. मी म्हटलं ना थोडंसं चाकून हवं तर बघा आणि त्याच्यात आणखीन गूळ घाला. बघा तुम्ही असा आंबा आपल्याला नंतर मिळेल का सीझन गेल्यावरती.
असं बनवून ठेवलं तर चला चपातीसोबत, कधी काय नसेल तर अगदी हे एक चमचा घेतला तरी खूप हो छान वाटेल खायला, मस्त. गुळ कसं, साखर आपण किती खाणार ना, तर थोडीसं आपलं गुळ खाऊया. गुळात मोरंबा तर गुळातच बनवतो आपण. असा हा सगळा रस छान मस्त. तुम्हाला मी काही स्किप करत नाही, अगदी तसंच दाखवते. अगदी हे चांगलं 5-6 आंब्यांचं एवढं बनवलं तर भरपूर झालं आपलं. अगदी श्रावण इतका मस्त जाईल, काही नको तोंडी लावायला. चला घ्या आमरस खाऊया. असं मस्त. आंबे एकदा पिकून गेले की काहीच फायदा होत नाही त्याचा. एक तर कच्चा किंवा पिकलेला, असा दोघांचाही आपल्याला उपयोग करून साठवून ठेवला तर अगदीच वर्षभर नाही तरी आपण 5-6 महिने खाऊ शकतो ना, नक्कीच. पण पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे. आंबे धुतले तरी ते पुसून वगैरे घ्यायचं, आपला हात पाण्याचा नको. बघा असं छान बरणीत थंड झालं की फ्रीजमध्ये टाकून ठेवायचं. खाली फ्रीजमध्ये ते आरामशीर बरणी राहते. अगदी आत्ता महिनाभर तर ती अशीच राहील, पण आपण पुढे वापरू शकतो म्हणून ती आपण फ्रीजमध्ये टाकून ठेवायची. फ्रीजमध्ये आतमध्ये एका कोपऱ्यात टाकून ठेवायची. जर तुम्हाला आणखी तुमचं जास्त असेल 2-3 बरण्या भरून आतमध्ये टाकून ठेवायच्या. असं आपला आमरस तयार झालेला आहे. आता मला अगदी धीर नाही, मी आता थोडं चपातीसोबतही खाते आहे. कशी वाटली व्हिडिओ, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा.